माझे लेक्चर ना थोडेसे फास्ट असतात. यावेळेस थोडं हळू लेक्चर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो मला काय म्हणतात कोप अप करून घ्या. तर ए जी पेरीवेलनला शिक्षा झाली होती मृत्यूदंडाची 1999ला राजीव गांधी केसमध्ये, आणि 2014ला त्याचं सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेमध्ये रूपांतर केलं. मग नंतर काय झालं, 2015ला लगेच 1 वर्षाने जन्मठेपेमध्ये रूपांतर झाल्यावर थोड्याशा आशा पल्लवित झाल्या. मग राज्यपालाकडे याचिका केली 2015ला आर्टिकल 161नुसार, की याच्यात काहीतरी सुटका होऊ शकते का. कारण फाशीची शिक्षा आहे ना, त्याच्यामध्ये राज्यपाल ॲक्टिव्ह एजंट आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग सप्टेंबर 2018ला तामिळनाडू सरकारने आदेश दिला की जेवढे राजीव गांधी खटल्यामध्ये अकस आहेत ते 7च्या 7ही कैदी, त्यांना सुटका करा त्यांची, अशी शिफारस राज्यपालाला केली. मग आता राज्यपालांनी काय केलं, राज्यपाल म्यूट आहे इथे 2015पासून 2021पर्यंत. इव्हन स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा ॲक्टिव्ह रोल घेतं तरीसुद्धा राज्यपाल म्यूट आहे. आणि जानेवारी 2021पर्यंत राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. म्हणजे सप्टेंबर 2018पासून तर 3 वर्ष राज्यपाल इथे काहीच निर्णय घेत नाही. मग त्याच्यामुळे काय झालं, इथे राज्यपालांनी एक तर विलंब केलेलाच आहे, आणि दुसरी म्हणजे राज्यपालांनी मंत्रिमंडळाने ज्यावेळेस तुम्हाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने तुम्हाला ज्यावेळेस राज्यपालाला ज्यावेळेस असा निर्णय म्हणजे फाशीच्या शिक्षेबाबत असं सांगितलं की त्या 7 कैद्यांची मुक्तता करा, तरीसुद्धा राज्यपाल त्या याच्यावर काहीच निर्णय घेत नाही आहे. याचा अर्थ राज्यपाल त्याचे विशेषाधिकाराचा जो आहे तो दुरुपयोग करत आहे, असा इथे अर्थ होतो. कारण मंत्रिमंडळाची शिफारस असल्यावर राज्यपालांनी त्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे. तर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. मग सुप्रीम कोर्टाने चेतावणी दिली, आणि त्याच्यानंतर 1 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2021ला राज्यपालांनी ती केस राष्ट्रपतीकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता राष्ट्रपतीकडे हस्तांतरित करायची नव्हती, कारण मंत्रिमंडळाची शिफारस होती, आणि राज्यपाल मंत्रिमंडळाचं दायित्व राज्यपालाकडे असतं. त्याच्यामुळे राज्यपालांनी म्हणजे परस्पर असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे, असं म्हणणं आहे यांचं. ठीक आहे. मग सुप्रीम कोर्ट आर्टिकल 142नुसार नैसर्गिक न्यायाचं तत्त्व घेऊन आलेलं आहे 18 मे 2022ला, आणि त्याच्यानुसार ए जी पेरीवेलन हा जो अकस होता की त्याने बॉम्बला काहीतरी तो बॉम्ब बनवण्यासाठी काहीतरी बॅटरी सेल पुरवले होते असा आरोप होता त्याच्यावर, आणि मग त्याची सुटका केलेली आहे. ठीक आहे. तर आपण आर्टिकल 142 बघणार आहोत की आर्टिकल 142 नेमकं काय सांगतं. तर आर्टिकल 142चे 4 आहेत हे काय उपकलम. त्याच्यामध्ये न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्रात संपूर्ण न्याय प्रस्थापित करण्यासाठी आदेश देऊ शकते. बरोबर, संपूर्ण न्याय प्रस्थापित करायचे. कोणताही आदेश पूर्ण भारतासाठी लागू. अशा खटल्यात कारवाई जिथे सामान्य कायद्याद्वारे न्याय होऊ शकत नाही किंवा त्यामुळे उशीर होतोय. 4 कायद्याची अस्पष्टता आणि प्रक्रियेतील विलंबामुळे अन्याय होत असेल तर. आपला जो ए जी पेरीवेलनचा खटला आहे त्याच्यामध्ये की सामान्य कायद्याद्वारे न्याय होतच नाही आहे, आणि त्याच्यात उशीर पण होत आहे, प्लस कायद्याची अस्पष्टता पण आहे, प्रक्रियेतला विलंब पण आहे, तो राज्यपालांनी केलेला आहे. त्याच्यामुळे इथे आर्टिकल 142 ॲक्टिव्ह झालेलं आहे. आणि याचा उद्देश आणि महत्त्व आपण बघून घेऊयात की असामान्य परिस्थितीत जेव्हा कायदा पूर्ण न्याय देऊ शकत नाही तेव्हा आर्टिकल 142 ॲक्टिव्ह होतं. आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांचं एक विधान आहे की नैसर्गिक न्याय सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि सुप्रीम कोर्ट कायदे प्रणालीत सर्वोच्च आहे भारताच्या. तेव्हा सुप्रीम कोर्टला असा कायदा करण्याचा अधिकार असावा जो नैसर्गिक न्याय प्रदान करेल. आता याचे केस स्टडीज आहेत. तर आपला मेन इश्यू काय की स्कोप आणि कंटेंट वाढवलेला आहे सुप्रीम कोर्टने. कशाचा? आर्टिकल 142चा. तर याचा स्कोप कुठे वाढवला? सगळ्यात आधी 1962ची केस आहे प्रेमचंद वर्सेस अबकारी आयुक्त. तर याच्यामध्ये यांनी सांगितलं, सीमा निर्धारण केलं आर्टिकल 142चं, की आदेश असतील, फंडामेंटल राईट्स असतील किंवा प्रासंगिक कायद्यांना हा आर्टिकल 142 अनुरूप असावा. मग ए आर अंतुले व्हर्सेस आर एस नायक 1988ची जी केस होती त्यांनी पण 1962चं मत ग्राह्य धरलं. आता स्कोप वाढवला कुठे? तर युनियन कार्बाईड व्हर्सेस इंडियन युनियन 1991ला जो सुप्रीम कोर्टचा डिसिजन आला होता. ही भोपाळ गॅस दुर्घटना होती 1984, आणि 3 डिसेंबर 1984 डेट आहे त्याची. ते तुम्हाला एक बालक दिसतं बघा, त्याचे असे डोळे वर आहेत, ते युनियन कार्बाईड असं ते त्यावेळेची ती घटना होती. आणि त्याच्यामध्ये 470 बिलियन डॉलरचा दंड सुप्रीम कोर्टाने या कंपनीला सुनावलेला आहे. तर याच्यामध्ये आर्टिकल 142चा उपयोग केला गेला, आणि त्याच्यामध्ये सामान्य कायद्याची सीमा आर्टिकल 142ला लागू होणार नाही असा डिसिजन घेण्यात आला.
की सामान्य कायद्यानुसार आर्टिकल 142 अंतर्गत जर एखादी कारवाई झाली आणि त्याला सामान्य कायद्याची सीमा जर सामान्य कायद्याने त्याच्यावर जर बंधनं येत असतील तर ते बंधनं लागू होणार नाहीत. म्हणजे हा स्कोप वाढवलेला आहे आर्टिकल 142चा. लक्षात आलं. आता SC बार असोसिएशन वर्सेस इंडियन युनियन 1998ला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आर्टिकल 142 काय कॉम्प्लिमेंटरी आहे. मूळ कायद्याला ते प्रतिस्थापित म्हणजे बदलू शकत नाही. ठीक आहे. तर इथे स्कोप काय केला, कमी केला. आता तामिळनाडू राज्य वर्सेस के बालू दारू प्रतिबंध म्हणजे हायवेच्या 500 मीटर जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये दारू नको, ही ती केस होती. आता रिसेंटच्या केसेस आहेत. आणि अयोध्या वादामध्ये 5 एकर जमीन मशिदीला जा असा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता त्याच्यामध्ये आर्टिकल 142 लागू आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला युनियन कार्बाईडची केस लक्षात ठेवायची आहे. तिथे त्याचा स्कोप आणि कंटेंट वाढवला. आणि अयोध्यावाद आणि तामिळनाडू राज्य, कारण इथे ॲक्टिव्ह एजंट तामिळनाडू राज्य म्हणून तामिळनाडू राज्य वर्सेस बालू ही एक केस लक्षात ठेवा. आणि आर्टिकल 142 काय आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. हे बघा, जेव्हा कुठलीही कायदा व्यवस्था म्हणजे सामान्य कायद्याने न्याय मिळू शकत नाही तेव्हा समांतर कायदेव्यवस्था अस्तित्वात येते. बरोबर. ही पण समांतर आर्टिकल 142 अंतर्गतची समांतर कायदेव्यवस्था आहे. पण ही कायदेव्यवस्था अशी आहे की त्याला सर्वोच्च अधिष्ठान आहे. म्हणजे बघा की एखाद्या व्यक्तीला सामान्य म्हणजे कोर्टात जातो तो व्यक्ती खूप गुहार लागवतो कोर्टामध्ये की आम्हाला न्याय द्या, न्याय द्या. मग न्याय मिळत नाही. मग तो कुठल्या तरी गुंडाकडे जातो किंवा कुठल्या तरी अशा प्रस्थापित व्यक्तीकडे जातो की जो व्यक्ती त्याला न्याय देऊ शकेल. मग तिथे काय होतं की एक समांतर न्यायव्यवस्था तयार होते. मग ते लोक काहीतरी हिंसक काहीतरी हे करणार आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देणार, असं आपण बऱ्याचदा बघतो. मग ही जी समांतर न्यायव्यवस्था असते याला म्हणतात समांतर न्यायव्यवस्था. पण ही जी सुप्रीम कोर्टाची न्यायव्यवस्था आहे इथे काय की इथे तुम्हाला स्पष्टता आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो सर्वोच्च अधिकारांचा जो रक्षक आहे त्यानेच आर्टिकल 142 ॲक्टिव्ह केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, थँक्यू. आणि हे लेक्चर कसं झालं ते मला कळवा. थँक्स अ लॉट. म्हणजे मला तुम्हाला अजून काही करंटचे जे लेक्चर्स आहेत ते बनवण्याला प्रेरणा मिळेल. ओके, थँक्यू. Stay tuned. Best of luck for your exam. Thank you.